पटकन घ्या काढून. कुठं गेले? करायचंय का नाही तुम्हाला? मग किती वेळ लावणार? आम्ही परत परत नाही येणार, रिपोर्ट देऊन टाकणार. मग आवरा पटकन. चला, त्यांना बोललेलं आहे. विचाराचा विषयच नाहीये, विचाराचा विषय नाहीये. इथं आदेश झालेला आहे, तुम्ही विचार करायची गरज नाहीये. आम्ही इथं रस्ता करण्यासाठी आलो आहे. तुम्ही स्वतःहून तुमचं काम थांबवलेलं आहे. तुम्ही चालू करा जेसीबी, अजिबात थांबवायचं नाही. तुम्ही जेसीबी का थांबवला? लगेच चालू करा काम, नाही तर अपूर्ण राहिला म्हणून रिपोर्ट देऊन टाकेल मी. चालू करा जेसीबी. गरज नाही का तुम्हाला रस्त्याची? रस्त्याची गरज नसेल तर जाऊ द्या मग आम्हाला. चला लवकर, आमचा वेळ वाया नका घालू. तुम्ही स्वतःहून तुमचं काम बंद पाडले. लवकर जेसीबी चालू करा 5 मिनिटाच्या आत. नाही हे पण आणि ते दुसरे जे मगाशी गेले ना सर्व कुटुंब, ते सुद्धा रस्ता द्यायला तयार नव्हते. त्याच्यानंतर हे द्यायला तयार नव्हते, तरी तुम्ही जबरदस्तीने खाली आणला. आणि आता ह्या माणसासाठी तुम्ही थांबलेत, नक्की कारण काय? शासनाचा तहसीलदारांचा आदेश आहे. नाही नाही नाही, तुम्ही का थांबलेत? ते नाही थांबले. ज्या तहसीलच्या ज्या मॅडम आलेल्या आहेत ना, त्या तर चालू करा म्हणतायत, आणि आता तुम्ही थांबलेले आहेत. बोला ना, बोला बाबा, काय कोण अर्जदार? कोण आहे अर्जदार? अर्जदार ये ते बघा. दादा काय नाव आहे तुमचं? विठ्ठल नारायण नवले. विठ्ठल नारायण नवले. तुम्ही अर्जदार आहे, तुमच्या बाजूने निकाल लागला. सर्वे बांधावरून दोन्ही बाजूनी 6-6 फूट रस्ता घ्यायचा असा आदेश निघाला. त्या आदेशाची अंमलबजावणी आज होते. आज इथं महसूलचे अधिकारी आलेत, पोलीस प्रशासन या ठिकाणी आलेले आहे. तुम्ही वरच्या शेतकऱ्याला जबरदस्तीने तिथे पोलीस प्रशासनाचा धाक दाखवून तुमचं सगळ्यांचं हे करून रस्ता काढावा लागला. आणि आता इथे आल्याच्या नंतर हा पलीकडे जे दुसरं शेतकरी त्याच्या बाबत मात्र तुम्ही आता सहानुभूती दाखवताय असं दिसतंय. सहानुभूतीचा प्रश्नच येत नाही साहेब. त्यांचं ते बोलणं चाललेलं आहे, त्याच्यामुळे मग आता ते. दादा आदेश आहे ना तुमच्याकडं? हो, मग आदेश आहे तर तोडा ना. आदेश आहे ना? त्यांना नंतर नाही आम्ही म्हणतोय तसं नाही दादा, म्हणजे चालेल. म्हणजे कसं आहे की आदेश तुम्ही आणला की नाही? 6 फूट रस्ता या बाजूनी, 6 फूट त्या बाजूनी सर्वे बांधावरनं. मग तुम्ही आता का थांबले? त्यांच्याशी बोलण्यासाठी आज का वेळ घेताय तुम्ही? म्हणजे एका शेतकऱ्यावरती तुम्ही अन्याय केला आणि एकाला सहानुभूती दिली असं दिसते ना. काय गावकरी आहेत ना इथे, काही पाटील आहेत, अजून कोण कोण आहेत? तंटमुक्ती वगैरे आहेत का कोणी? सरपंच वगैरे? तुम्ही तंटमुक्ती आहेत दादा? हा बोला. काय आता का थांबवलंय काम? ते सांगतील ज्यांनी आणले ते सरपंच आहेत. तहसीलदारांचा रस्त्या संदर्भात 6 फूट सर्वे बांधावरच्या रस्त्याचा 6/6 म्हणजे 6 इकडचा 6 पलीकडचा 12 फुटाचा रस्ता काढून देण्याचा आदेश होता. त्या आदेशाची अंमलबजावणी तुम्ही सकाळपासून करत होता. रस्ता थोडासा केला तुम्ही आणि नंतर थांबवलाय, तर काय कारण आहे? अर्जदार यांनी स्वतः रस्ता थांबवलेला आहे. मी रस्ता तयार करायला इथं आलेले आहे. रस्ता जेसीबी आलेला आहे, पण स्वतः अर्जदारांनी थांबवलेला आहे. मी त्यांना सांगत आहे की आदेशाप्रमाणे रस्ता करू द्या, पण अर्जदारांनी स्वतःच रस्ता करायचं थांबवलेला आहे. मी त्यांना 5 मिनिटं वेळ दिला आहे, तरीसुद्धा ते अजून रस्ता तयार करायला तयार नाही. तर आता मी त्यांचं स्टेटमेंट घेणार आहे, कारण अर्जदारच रस्ता तयार करू देत नाही म्हटल्यावर मग पुढे रस्ता कसा करायचा? नाही, मग सकाळी जे तुम्ही सकाळी आल्या ना, तुमच्यासोबत पोलीस प्रशासन पण होतं. सकाळी जे लोक होते, आता पण आहे, सकाळी जे शेतकरी होते ते पण रस्ता द्यायला तयार नव्हते. तुम्ही कायद्याचं सांगितलं,
तुम्हाला तहसीलदारांचे आता आदेश सुद्धा मी सांगितले? तहसीलदारांच्या आदेशानुसारच रस्ता तयार करायला इथं आलेले आहे. मग अर्जदाराचं काय आता तुम्ही ऐकलं? अर्जदाराचं ऐकत नाहीये मी. त्यांना मी सांगते JCP चालू करा आणि तेवढा रस्ता करून घ्या. ते 5 मिनिटं थांबा 5 मिनिटं थांबा असं 15 मिनिटं झाले तेव्हापासून मला सांगताय, पण तो रस्ता मी करणार आहे. तुम्ही ना मशीन घ्या आणि चालू करा. आपल्याकडे तहसीलदारांचा आदेश आहे, तुम्ही अवमान करायचा नाही आदेशाचा. तुम्ही अर्जदार आहे, तुम्ही स्वतः अडवणूक करू शकत नाही रस्ता करताना. त्यामुळे JCP घ्या आणि चालू करा काम. चला JCP बोलवा इकडं. तुम्ही नंतर त्यांना ते लावून घ्या, तुम्हाला काय वाटतं ते. आता हे काढून घ्यावं लागेल. JCP वाल्याला बोलवून घ्या. चला मी 5 मिनिटं देते. 5 मिनिटाच्या आत काम नाही चालू केलं तर इथं सगळी यंत्रणा बंद पडेल. या मालकाचा जे वाट आहे का, त्याच मालकाचा दिसेल. त्यामुळे तो असा मग तुम्ही ना ते आम्ही हाताने काढून ते घेतो, काम पावळे बोलवा आणि हाताने काढून घ्या. काढून घेतो आम्ही. ते असं करायचं, मला JCP नाही मिळत असणार तर दुसरा बोलवा ना JCB. दुसरा JCP बोलवा किंवा हे करा. दुसरा बोलवा ना तुम्ही. गावात काही दुसरी JCB नसेल का? पर्याय काढा. तसं नाही चालणार. इथं आज आम्ही आलोय रस्ता करूनच जाणार. त्याच्यामुळे तुम्ही ना ते लोक बोलवा काय बोलवा, हे हाताने काढून घ्या. मग चालू करा काम. अजिबात काम थांबवायचं नाहीये. चला काढून घ्या हाताने. तुम्हाला आदेश दिलेला आहे ना तहसीलदारांनी, तुम्हाला लगेच परत लावून दिलं. चला काढून घ्या. हो आपल्याकडे आदेश आहे, ते जातील कुठं त्यांना जायचं असेल तिथं. तुम्ही हे करून घ्या. चला इथून एवढाच राहिलंय, थोडासाच बाकी आहे आता रस्ता. हा थोडासा बाकी आहे रस्ता करायचा, तेवढा करून घ्या कृपा करून. बरं का तुम्ही ना तुम्ही ते करा. JCP नसेल तर तुम्ही ते माणसं बोलवा, करा हाताने. काढा. चला तुमच्याकडे आदेश आहे, आदेशाविरुद्ध त्यांना जाऊ दे प्रांतांकडे, आपल्याला जाऊ दे त्यांना. त्यांना आपल्याला जाऊ द्या. तुम्ही तहसीलदारांचा आदेश फॉलो करा. काम चालू केले पोराला तरी फोन केलं का तुम्ही? आता आम्ही खालतून रस्ता सोडा, इकडून 2 बाजू सोडायचे का? आणि आमच्या इकडे काही शेतच नाही ना, आम्हाला इकडे गरजच नाही ना वाटीची. आमची तिकडून खालतून आम्ही इथून मावशी तुम्ही वरती अपील दाखल करा त्याच्या विरुद्ध. तुमचं आज काही ऐकलं जाणार नाही. तुम्ही अपील दाखल करा. पण आम्हाला काही नोटीस बिटीस आले नाही. हे काय तुमचं काय म्हणणं असेल ते तिकडे वरती सांगा तुम्ही. आज काही थांबता येणार नाही आम्हाला. हो चला 1 मिनिट करून तुम्ही माझा अर्धा तास घेतलेला आहे. कसं लेखी द्या मला मग थांबायचं असेल तर. आहे का नाही? मग ठीक आहे, आता मी बघितलं समजून. जाऊ द्या, वाटत आहे. हो मॅडम, कसं वाटतं तुम्हाला? बरोबर जाते. हा तुम्ही लय आल्या मग जमावलं नाही सगळ्यांनाच करायचंय दादा. हे काढायला लावणार आहे मी. आणि मग काय एवढं 1 तास झालं तुम्ही त्यांना ते JCB सांगते थांबवला ना आहे. मी JCP आणा दुसरा JCP आणा. मग सागर की नाही मग मग थांबवलं का JCB असं मला म्हणणं. हाताने काढा. जर नाही JCP भेटत तर असं नाही, आता कसं होते फार खर्च जास्त त्याच्यामुळे ते आपलं असू द्या ना. मग पण आदेश झालाय ना त्यांचा. पास दुसरा JCP बघा. दुसरा JCP बघा. काय अडचण काय काय दुसरा JCP बघा आणि करा. काढून घ्या हाताने नाही तर करा. नाही तर JCP दुसरा बोलवून घ्या त्याला करायचं नसेल तर काम. आपल्याकडे आदेश आहे, ते आदेशाच्या याच्यात जाते. तुम्ही नका टेन्शन घेऊ. चला ते JCP ने होत नाही का? नाही तर दुसरा JCP बघा. आम्ही जरा बाबा तू गप ना. बघा चला. तुला बोलवले का कोणी इथं? काका नाही बोलवलं तर तुम्ही जरा शांत बस. ऐका ना, जर तुम्ही नाही केलं तर तुम्ही मला तसं लेखी द्यावं लागेल आणि तसं सांगावं लागेल मग की मी थांबवलंय म्हणून. कारण आम्ही रस्ता तयार करायला तुमच्या गावापासून तुमच्याकडे तुम्ही अर्जदार आहे त्यामुळे आलेलो आहे. आज तहसीलदारांचा आदेश आम्हाला आला त्यामुळे आम्ही आलोय. तुमचं जर स्वतःच करायचं नसेल तर तसं मला स्टेटमेंट लिहून द्या. इथून कुठं काय काय ते बघा मग आता. चला जास्त वेळ घालू नका. माझ्याकडे बिलकुल वेळ नाही आता. काही थांबव. तुम्ही थांबावा जरा. चला करून घ्या ते. टाइमपास नका करू. तुम्ही अर्धा तास झालं काय. दुसरा JCP बोलून घ्या नाही तर हाताने करून टाका. चला
दादा जास्त वेळ घालू नका बोलण्यामध्ये. आम्हाला काही हातात दगडी तुम्हाला निघते का मला निघते ताई? तुम्ही चालू करा, आता मी घ्यावं लागतं. चालू घ्या करा. इथं लावून घ्या चला. तुम्ही सारखा बाजूला जरा काका. JCB वाला हे नाही करत आहे तर काय करणार आपण? दगडी नाक नका खूप हॅलो तुमचं मन बोलणं का चालू चालू? तुम्हाला फोन आम्ही येलो, तुमच्या दगडीचं शेत करून लावून देणार मी लगेच. मला सांगितलं त्यावेळेस मी आलतो इथे. तुझं काय समजून नाही बोलायचं. तुला फोन ला तुम्ही बोलायचं खायचं का शिवाय त्याच्या खायचं त्याने मला सांगितलं म्हणलं इकडं ते असं बोलायचं. तुला बोलणं खायचं का त्याचं? मग शांत राह. स्वतः बोलून स्वतः बोला. दुसऱ्याला नका बोलू. हा, वेळ नाही आता. नाही तर तुमचं लेखी घेऊन टाकेन मी की तुम्ही तयार केलं नाही. मी द्यायला तयार आहे. कसं आहे आम्ही आमचा वेळ काढून इकडं तुमच्यासाठी आलोय. मान्य आहे आम्हाला ते. जनसेवा ही ईश्वर सेवा आहे. ऐकावं दादा तुम्ही, तुम्हाला विनंती करतो तुम्ही इथं थांबू नका, जरा साईट लावा. आम्ही बोलतोय तुम्ही बोलू नका, विनंती करतोय तुम्हाला. साईट लावा जरा. या इकडे तुम्ही मागे पाठी बघा थांबा. थांबा तिकडे पाहू. त्या स्वप्नील म्हणला इथून वरून मायकून आखी वाट घेतली. थांबून घे ना. हा? फक्त यांना इकडे तुला बोलावलं येऊन होतं का द्यायचं. आम्ही? तुला बोलावलं थांब ना का? बाबा, तू नको बोलू मध्ये थांब, ते थांब माझ्या ना बाबा. बोलतील तिकडं. तू बस पाहू तिथं साईटला. नसून जायचं तर तिकडे तुझ्या घरी निघून जा. पुन्हा तोंडातून शब्द काढू नको एक. काय असेल ते माझं मी बघेल. झालं रस्ता तर सगळ्यांसाठी होईल, नाही झालं तर सगळ्यांसाठी थांबल. हा, बस. तू त्याच्यावर डिसिजन नको घेऊ. ती करून सांगतोय, हात जोडून सांगतोय. तू थांबून तू नको इथं जरा साईटला बस. तुझं असं असं तर मी सगळ्या आधी सरपंच होतो इथे. चला चला इकडे सरपंच होता. आपण घरी पाणी पिऊन येऊ. चला बरं जाय. हो. चला घ्या तुम्ही, चला करा तुम्ही, चला ज्यांचं आहे त्यांना आपल्याला जाऊ दे. चला तुम्ही स्वतःहून काम बंद पाडले अर्जदाराचं सुद्धा. आता पैसे स्वप्नीले का मी एवढी हे नाही. चला लवकर. तुम्ही आम्हाला सांगा की नाही करायचं, आम्ही जातो निघून. नाही 5 मिनिटं नाही 10 मिनिटं नाही ऐकणार मी आता. हे पाऊण तास झालाय. चला लवकर, मम्मी बोलती. चला लवकर, मम्मी चला. करायचं असेल तर पण लगेच याला करून टाका. इथून इकडे येऊन द्यायचं नाही. वेळ नका घालवू. अहो तुम्ही शांत बसा ना मामा, तुम्हाला कळते का काही इथे काय चाललंय, ते मॅडमचं काय चाललंय, तुमचं काय चाललंय, जरा बसा ना शांत तुम्ही. हा? सरकारी ते कोण आहे अधिकारी तुम्हाला माहितीये का? मला माहिती. हा? ते काय आले तिथं? शांत बसा ना तुम्ही. कापून लई शहाणं झाली. तुम्ही ना आपल्याकडे आदेश आहे, तुम्ही हे करा. ज्यांचं असेल ते अपिलात जातील किंवा प्रांताकडे अपील करतील. तुम्ही स्वतःहून अर्जदार असून काम का थांबवलंय? आम्ही कशासाठी आलोय? तुम्हाला रस्ता करून द्यायला आलोय ना, मग तुम्ही का नाही करत आहे? का JCB बंद केलं तुम्ही? चला लवकर लवकर काम चालू करा, चालू करा काम. लगेच चला लवकर. JCB वाला येत नसेल तर तुम्ही दुसरा JCB बोलवा आणि पटकन काम चालू करा. इथं सकाळपासून आम्ही आलेलो आहे, तुम्हाला कळत नाही का? तहसीलदारचा अधिकारी. चला मी आता तुम्हाला फक्त ना शेवटचे 10 मिनिटं देते. 10 मिनिटात जर तुम्ही नाही केलं तर मला तुम्ही तुमच्या लेखी द्यायचं आहे की तुम्ही थांबवलंय काम म्हणून. आणि तसं मी तहसीलदारांना रिपोर्ट करणार आहे की अर्जदारांनी स्वतःहून रस्ता थांबवलाय.